TV shows, blockbuster movies, and originals. Download the app now. मी माफी मागणार नाही. तुमचं काहीतरी गैरसमज झालाय हो. वाटलंच मी पाय पडतो, पण तुम्ही लग्न मोडू नका साहेब. जेव्हा मी त्या घराची चौकट सोडली ना तेव्हा ते मोडलं. आता ते शक्य नाही. आता हितनं पुढं तुम्ही आणि तुमची बायको दुसरीकडे सोय करायची. दुनिया इकडची तिकडे झाली तरी हे लग्न होणार म्हणजे होणार. तुमची तयारी असेल तर आमची बी आहे. आता आमच्या लग्नाची सगळी जबाबदारी तुमच्या दोघांची. सगळं तुम्ही पुढे होऊन करायचं. आम्ही फक्त मंडपात येऊन उभं राहणार. हे मान्य असेल तर हे लग्न होईल. मी तर म्हणती नाही म्हणलं तर कमीत कमी 10 तोळा तरी दागिने पाहिजेत पोरगीच्या अंगावर. आता तुम्हाला जॉईन होऊन 8 महिने झाले असतील की. होय. नाही म्हणलं तरी 2-2.5 लाख रुपये तर असतील की तुमच्या खात्यावर. एवढं असेल तर मग करल की लग्नात काहीतरी रेडीच्या. आता नवरा बायकोच्या मनात काय आहे कोणास ठाऊक बाई. आता आपल्या पोरीचं लग्न नाही का, मग ती नाव नको होय लिहायला. माझ्या घरावर कुणाचं बी नाव लिहिलं म्हणून काय लगेच घर नाव होत नाही. काय जरी झालं तरी ह्या घरावर मी तुला हक्क गाजवून देणार नाही. ही कधीच विसरू नकोस. असं काय मी बाह्याच्या घरी गेलो ना पत्रिका द्यायला, तर त्याच्या घरी काय लग्नाची गडबडच दिसली नाही मला. कोण पाहुणं नाहीत, कोण माणसं नाहीत, कोणच नाही. नक्कीच त्या भैयाच्या मनात काय तर काळबेर सुरू असणार आहे. आपल्याला जो निरोप द्यायचा आहे तो कागदावर लिहून जर आपण तो कागद शीतल आणि अजिंक्यपर्यंत पोहोचला की झालं आपलं काम. आईंनी कपाखाली काय ठेवले? हिने चिठ्ठी वाचली का नाही तिला विचारायचं का? वाचली नसली तर काय करायचं? काही करून हे लग्न थांबवलंच पाहिजे. मला हे लग्न मान्य नव्हतं, आताही नाही. त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद द्यायचा प्रश्नच येत नाही. इथून पुढे तुमचा आमचा संबंध संपला. इथून पुढे तुम्हाला देशमुख घराचे दरवाजे बंद. आता तुम्ही तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायचं. बस झालं आता. नाव घ्या, नाव घ्या. अगं जेडे नाव घे की. कोण मी बाई? हो. अगं लगीन तुझं झालंय का माझं झालंय? मी नाव घ्यायचं का? अगं नाव घे. मला नाही येत नाव घेता. हे जयश्री घे ग नाव. घे नाव घे. भैया तुम्ही घ्या नाव. ओके ओके. लेट्स टेक अ नेम. नाही भैया तुम्ही नाही. हे जयडे आधी तू घे नाव. गोटे
आता आजपासून वहिनी साहेब म्हणायचं. वहिनी साहेब तुम्ही घ्यावं नाव आधी. मला खरंच येत नाही नाव घेता. अहो असं नाही चालेल. तो रावल्याची आहे सांगा की तुम्ही. विकेची आहे बोला. घे घे नाव. सांगा की घे नाव घे जयश्री. काय चाललंय? अहो नाव घ्यायची चालले तिथे. भया मग मला बी ऐकू दे की काय नाव घेतात ती. बरं मी नाव घेतो. नाशिकची द्राक्ष आणि नागपूरची संत्री आणि जयश्री झाल्या आजपासून आमच्या गृहमंत्री. नाव घेतलंय तुम्ही. आता वहिनी साहेब तुम्ही घ्या तुम्ही. शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडल्या माथी. आजपासून हर्षवर्धनच माझे जीवनसाथी. ची सगळी प्रॉपर्टी तुम्हाला लखला. आता आम्हाला आमचं घर बघितलं पाहिजे. ही वेळ आम्ही इथं थांबणार. आता इथून पुढे जे काही करायचं असेल ते एकत्र मिळून करूया. मी आणि शीतल तुम्हाला शब्द दिला होता तुमच्या लग्नाची सही जबाबदारी आमच्यावर आहे म्हणून. माझ्या आणि शीतलच्या शब्दासाठी चला, पण चला तुम्ही घरला प्लीज. एका जणांनी सांगितलं निगेटिव्ह. मला फार गंमत वाटली. आम्ही सगळी फिल्म खूप रिअलिस्टिक आणि अभिनय अगदी नॅचरल असा सगळा अभिनय आहे. तर एकाने येऊन मला सांगितलं की फिल्म छान आहे वगैरे सगळं आवडलं पण तुला काही अभिनयाला स्कोपच नाही याच्यामध्ये असं मला तरी सांगितलं. म्हणलं थँक्यू म्हणजे याच्याबद्दल. सूरज काय ऐकतोय मी. वहिनी घर सोडून गेल्या. कुठे बी जाणार नाही तू खरंच टेन्शन घेऊ नकोस. ठीक आहे मीच जाऊन बघतो. राणा जाता थांब की मी सांगलो म्हणून थांब. अरे थोडा टाइम थांबूया आणि बघूया मग. अरे पण ऐक खरंच सांगतोय थांब. वहिनी कुठे गेल्या असतात आणि तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका. ती कुठे बी जाणार नाही. यार पण आता ते काय करणार मम्मा. आता ते काय करणार आहेत ते मला माहितीये पण मी काय करणार आहे ते त्यांना कुठे माहितीये. जस्ट वेट अँड वॉच. तिच्या आईचा नक्की प्लॅन काय आहे आपल्याला कसं कळणार. एक आयडिया आहे हे तू करू शकतोस. गुरुनेच बोलवून घेतलं असेल तिच्या आईला. नाही नाही रेवती यांनी नाही बोलवलं. शनायाची आई सगळ्यांना बोलली यांना सुद्धा सोडलं नाही. वरनं धमकी देऊन गेली. धमकी कसली. यांचं आणि शनायाचं लग्न नाही झालं ना तर बघून घेईन म्हणाली. शन्याच्या आईचे इंटेन्शन काही बरोबर नाहीये. या मागचे इंटेन्शन आपल्याला शोधून काढायला हवं. कमाल आहे म्हणजे तुम्ही आजकालच्या मुली लग्नापेक्षा सुद्धा नोकरीला जास्त महत्व देता. परिस्थितीच तशी असेल तर काय करणार. असं जर असेल तर मग कंपनीच्या नियमांमधला हा क्लॉज काढून टाकला पाहिजे. कारण का काढून टाकावा लागेल लग्नाच्या अटीचा क्लॉज. कारण लग्न झालंच पाहिजे ना. लग्न व्हायलाच पाहिजे म्हणजे आबासाहेबांना घेऊन जाणं ही फार फार मोठी चूक केलीस देवा. युवराज घरात ते युवराज कुठे. याच्यावर एकच उपाय. आबासाहेबांच्या मागोमाग जायचं. युवराज युवराज. मावशे प्यायचं का पाणी.
इतने सारे लोगों की जान जाने वाली है किसकी वजह से? बाजी की वजह से।